सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. आज पुन्हा एकदा तुम्हाला एक आउटडोर लोकेशन दिसते. आज गावी आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुणे जिल्ह्यातली जुन्नर तालुक्यातली ही भूमी. माझं गाव आळेफाटा. छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ले शिवनेरी आणि त्याच्या आसपासचा हा जुन्नर तालुक्यातला आळेफाट्याचा हा परिसर. आज खरं तर शिवसेनेच्या केस बद्दल बोलत असताना या केसची गरज काय आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जुन्नर मधनं देतो. सुरुवातच यापासून करतो. जुन्नर तालुक्याचे विधानसभेचे आमदार शरद सोनावणे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले. अपक्ष म्हणून त्यांनी साऱ्या पक्षीयांची मतं घेतली, शिवसैनिकांची मतं मोठ्या प्रमाणावर घेतली आणि ज्या वेळेस अपक्ष म्हणून ते निवडून आले, शरद सोनावणे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला. शिवसैनिकांचं मोठ्या प्रमाणातलं मतदान हे शिंदेकडे वळलं. आता खरं तर पक्षांतरबंदी कायदा हा अपक्षाला सुद्धा लागू होतो. जसा हा पक्षाला लागू होतो तसा तो अपक्षालाही लागू होतो. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अपक्ष हा कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, तिथे त्याची अपात्रता होते. पण मला खरं खरं सांगायचं, आजच्या घडीला हे पक्षांतरबंदी कायदे की हे पक्षांतर संधी कायदे यांना नेमकं काय म्हणावं? या कायद्याला नामकरण नवीन करावं का? पक्षांतर संधी हीच तर केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आज ह्या जुन्नर तालुक्यातल्या लाखो मतदारांची ही फसवणूक नाही का? ज्यांनी शरद सोनावणेंना मतदान केलं त्यांचं मतदान हे एकनाथ शिंदेकडे गेलं, ही फसवणूक नाही का? या सगळ्यावर तुम्ही न्याय द्या. तुम्ही त्या पक्षांतर संधी कायद्याला, म्हणजे संधीच म्हणावं, आता मी काय बंदी म्हणू त्याच्यावर, तुम्ही मला सुचवा. खरंच जर माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा मला. या पक्षांतर संधी कायद्याला ज्या प्रकारे घोडे लावले जात आहेत, दिवसा ढवळ्या घोडे, मी घोडे हा शब्द खूप चांगला वापरलाय, खरं तर तोंडी माझ्या खूप घाणेरडे शब्द येत आहेत. काल ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश CJI सूर्यकांत ज्या वेळेस शिवसेनेला शहाणपण शिकवत होते, त्यांची ती वक्तव्य मी तुम्हाला ऐकून दाखवतो. हे म्हणतायत, म्हणजे देवदत्त कामत यांनी म्हटलं की आम्हाला लवकरात लवकर या केसवर सुनावणी करा, तारीख द्या तुम्ही. देवदत्त कामत शिवसेनेचे वकील, त्यावर CJI सूर्यकांत म्हणतायत, फर्स्ट यू स्टॉप युअर पीपल फ्रॉम गोइंग टू मीडिया अँड मेकिंग इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट सेइंग दॅट सुप्रीम कोर्ट इज नॉट डिसाइडिंग. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा मीडियापासून जाण्यापासून आणि सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही अशा प्रकारची स्टेटमेंट करण्यापासून सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा. यू कांट से दॅट हिअर अँड देन दॅट सुप्रीम कोर्ट इज नॉट डिसाइडिंग. We are issuing a warning. Be careful on your words. We are issuing a warning. आम्ही तुम्हाला चेतावणी देत आहोत. अशाच प्रकारची चेतावणी त्या ज्ञानेश कुमार गुप्ताने भर निवडणुकांच्या काळामध्ये तृणमूल काँग्रेसला दिली होती. हा भंग नाही का तुमच्या आदर्श आचारसंहितांचा भंग नाही? आज शिवसेनेचे नेते किंवा आता बघा, CJI ना हे वाक्य खरं तर हे का झोंबावं मला खरंच कळत नाही. ज्यावेळेस शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, ही माणसं ज्यावेळेस म्हणतात, आणि हीच स्टेटमेंट झोंबलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो कुठली स्टेटमेंट झोंबलेली आहेत. थोडा पाऊस पडतोय, सहन करून घ्या. भर उन्हात पाऊस पडतोय. पावसालाही वाटलं असावं कुठतरी. जे चाललंय ते चुकीचं चाललंय. पाऊसही त्याची सहमती दर्शवतोय. जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. असो, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं स्टेटमेंट होतं, ही लोकशाही अंतिम घटका मोजते, आणि भर सभांमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं हे स्टेटमेंट होतं. त्यामुळे हे स्टेटमेंट झोंबलं असावं CJI की लोकशाही अंतिम घटका मोजते, तिला तुमच्या त्या न्यायाचं पाणी जर वेळेत नाही मिळालं तर ती प्राण सोडेल. भारताची लोकशाही अशा परिस्थितीवर येऊन पोहोचलेली आहे. ज्यावेळेस शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब म्हणतायत, आणि तुम्हाला आणखी एक स्टेटमेंट मला आठवून द्यायचंय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं, 50-60 वर्षांनंतर नक्कीच न्याय होईल शिवसेनेच्या बाबतीत. ही स्टेटमेंट आहेत, झोमण्यासारखीच स्टेटमेंट आहेत. संजय राऊत साहेबांनी तर त्यांच्या भाषेत, म्हणजे त्यांची जी एखाद्या संपादकाची भाषा असते त्या भाषेतच त्यांनी समाचार घेतला.
बटीक झाली, रखेल झाली, न्याय व्यवस्था रखेल झाली. अगदी अण्णाभाऊ साठेही तेच म्हणाले होते. तो काळ वेगळा होता, पण हा काळ त्याच्याही पेक्षा 10 पावलं पुढचा काळ आहे. भ्रष्टतेने रंगीन झाली, बटीक झाली, रखेल झाली ही न्याय व्यवस्था. काय म्हणावं आता ह्या सगळ्यावर, पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस CJI त्यांची नाराजगी दाखवतात, न्याय व्यवस्थेची ती किंमत तशीच राहिली पाहिजे, कोणी उठसूट न्याय व्यवस्थेवर अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या नाही पाहिजेत, त्याची जबाबदारी ही इक्वल न्याय व्यवस्थेची सुद्धा आहे. न्याय व्यवस्थेने आपली आबरू, आपली गरिमा, आपला तो मान सन्मान किती राखला आजवर. मला सांगावं, न्याय व्यवस्थेने 3 वर्षात किती तारखा दिल्या? मागच्या 2 वर्षात तर शिवसेनेला तारीखच मिळालेली नाही. खर तर DY चंद्रचूडांचे आभारच मानले पाहिजेत. कमीत कमी त्यांच्या काळात ते 145 पानांचा तो लिफाफा तरी बाहेर पडला. 145 पानांच्या लिफाफ्यामध्ये आपण पाहिलं असाल त्यावेळेस झापणं, तासणं, ताशेरे ओढणं, अगदी त्यांच्यावर आता जाऊ द्या, ते शब्द मी वापरत नाही, पण त्याचा परिणाम मात्र 145 पानांच्या निकालामध्ये दिसून आला नाही. याचं मी कारण सांगतो. एवढं सगळं करून शेवटी तुम्ही चाव्या चोरांच्याच, त्या किल्ल्या चोरांच्याच हातामध्ये दिल्या. DY चंद्रचूडांनी सगळ्यांना झापला. म्हणजे अगदी त्यांनी पद्धतशीरपणे राज्यपाल घेतला असेल, विधानसभेचा अध्यक्ष घेतला असेल, या सगळ्यांना झापलं. पण त्या किल्ल्या, तिजोरीच्या किल्ल्या देताना त्यांनी पुन्हा एकदा निवड केली त्याच विधानसभेच्या अध्यक्षाची, त्याच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, आणि शेवटी घडायचं तेच घडलं. त्यावेळेस शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह हे फक्त विधान परिषदेच्या आमदारांच्या आणि लोकसभेच्या खासदारांच्या संख्येवरून हे शिंदे गटाला देऊ केलं गेलं होतं. आता त्याच विरोधात ज्यावेळेस शिवसेना तुमच्याकडे उभी राहते, आज जवळपास 3 वर्ष झाले, म्हणजे बलात्काराने बलात्कार करून त्याची पोरही मोठी झाली, अजूनही न्याय लागतोच आहे. आणि तीच परिस्थिती दिसते, बलात्काराला पोरं देखील झाली. आज ज्या गटाची आम्ही मान्यता रद्द करा म्हणतोय, त्या गटाने पुन्हा निवडणुका लढल्या शिवसेनेच्या चिन्हावर, शिवसेनेचं नाव वापरून, आणि आज त्या गटाचे आमदार निवडून येतात, त्या गटाचे खासदार निवडून येतात. भले आशीर्वाद कमळीचा असो, पण त्या गटाने तो गट हळूहळू एस्टॅब्लिश होत चाललेला आहे. आणि याला कारणीभूत जर न्याय व्यवस्था सुद्धा असेल तर तिच्या विरोधात आवाज उचलायचा नाही. मग ही कोणती लोकशाही आणि हे कुठल्या लोकशाहीच्या दिशेने आपण चाललो आहोत? वंदनीय बाबासाहेबांचं संविधान आपल्याला हेही बोलायचा अधिकार देत नसेल का? काय म्हणतायत हे न्यायाधीश पुढे? आय एम नॉट अ पर्सन हु विल एक्सेप्ट दिस काइंड ऑफ कंडक्ट. मी अशा प्रकारची वागणूक सहन करणार नाही. त्याच्यानंतर देवदत्त कामत म्हणतायत या मॅटरवर सुनावणी आहे, काहीतरी करा. तेवढ्याच शिंदेच्या वकिलांनी मध्ये तोंड घातलं. म्हणतात, मुकुल रोहतगी म्हणतात, तुम्ही जर पुढची तारीख देणारच असाल तर जुलैच्या शेवटाची द्या, शेवटच्या आठवड्याची द्या. आता देवदत्त कामत हे सांगतायत तारीख द्या, आम्हाला वेळ द्या, 1-2 तासांची जरी वेळ असेल तरी आम्ही त्याच्यात आमचे सगळं म्हणणं तुम्हाला समजावून सांगू. त्यात शिंदे गटाच्या मुकुल रोहतगीने आपलं तोंड घातलं आणि त्याने जाणून बुजून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. आणि हा म्हणतो, मुकुल रोहतगी नावाचा वकील हा म्हणतो की बरोबर आहे जस्टिस, हे सगळं बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. अशा प्रकारे कोर्टावर प्रेशर क्रिएट केलं जाऊ शकत नाही. आणि आम्ही तर अजिबात करत नाही, आमच्याकडून असं अजिबात होत नाही. तुम्ही कराल कशासाठी? आजवर मला एकदा तरी सांगावं, शिवसेनेच्या व्यतिरिक्त म्हणजे उद्धव साहेबांच्या व्यतिरिक्त शिंदे गटातनं कोणतरी कोर्टात उभं राहतंय, कोर्टानो तारीख द्या, आम्हाला न्याय मिळू द्या. आज कोर्टामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत शिवसेना उभी आहे. तिची बाजू जर पडती असती तर शिवसेना कशाला म्हटली असती तारीख द्या बाबांनो? त्यांना माहिती आपली बाजू पडती आहे तर कशाला आपण तारीख मागू? पण आपल्याला माहितीये न्यायाने न्यायाप्रमाणे जर वागलं तर शिवसेनेला 100 नाही, 200 नाही, 2,00,000% शिवसेना हे 4 अक्षरी नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा मिळेल. आज कोर्टाची ही सगळी भाषा मी पाहतोय. जर हे अशाच प्रकारचं कोर्टाचं जर हे बिहेवियर राहिलं तर भविष्यामध्ये आपण ही केस सोडून द्यावी. खरं तर या सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यापेक्षा आपण त्याच्याही वरच्या कोर्टामध्ये म्हणजे नरेंद्र मोदींच्या कोर्टामध्ये जाऊया. कारण आता देशाचे सर्वोच्च तेच आहेत. या न्याय व्यवस्था, या सगळ्या संविधानाने घातलेल्या सगळ्या संघटना, हे सगळं शून्य झालेलं आहे. आता आपण
नरेंद्र मोदींच्या न्यायालयात जाऊयात आणि तिथे याचिका करूयात, माननीय नरेंद्र मोदी तुम्ही आम्हाला न्याय द्या. खर तर हा प्रश्न शिवसेनेच्या केसचा नाहीये, हा प्रश्न आहे शिवसेनेच्या अब्रूचा तर अजिबात नाही. हा प्रश्न आता न्याय व्यवस्थेच्या अब्रूचा राहिलेला आहे. उभ्या देशातली जनता तुम्हाला लाखोल्या वाहत आहे, लाखोल्या. आणि हे मी ट्रुथ सांगतोय, मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतो. उभ्या देशातली जनता लाखोल्या. तुम्ही कुठल्याही, आता काल ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय, ज्यावेळेस तुम्ही निर्णय म्हणण्यापेक्षा हा तुम्ही जे तुमचं ताशेरे ओढले शिवसेनेच्या वकिलांवर आणि पर्यायाने उद्धव साहेबांवर, राऊत साहेबांवर, त्यावेळेस कुठल्याही मराठी माध्यमातल्या मीडिया खालच्या तुमच्या कमेंट्स वाचायच्या. न्याय व्यवस्था हे राजकीय पक्ष सोडून द्या, तुमच्याकडून अपेक्षा आहेत, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. कधीही उद्धव साहेब म्हणाले नाही शिवसेनेच्या बाजूने न्याय करा, पण उद्धव साहेबांचं काय म्हणणं होतं, न्यायाला सुरुवात करा, आम्हाला न्याय द्या, तो न्याय देताना आम्हाला दिसू द्या, न्याय होताना आम्हाला दिसू द्या, एवढंच म्हणतायत. जरा आपल्याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात काय भावना आहेत त्या तुम्ही एकदा ओळखायला हव्यात. मी तुम्हाला अतिशय महत्वाचे आणि जनतेचे काही मुद्दे तुम्हाला मी बघा आजच्या व्हिडिओत मी जास्त काही बोलणार नाही, जे काही आहे जनतेचे मुद्दे तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. पण ह्या सगळ्याची गरज काय आहे, न्याय व्यवस्थेला हे सगळं पटपट करायला आपण का सांगतोय, याच्यासाठी पहिला एक व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ पहा, यामध्ये तुम्हाला समजेल की राज्यामध्ये, देशामध्ये सध्या कुठल्या दिशेने आपण चाललो आहोत, कशा प्रकारे पक्षांना संपवलं जातंय, कशा प्रकारे खुलेआम गुंडगिरी होते. एकदा हा महाराष्ट्रातला, सिंधुदुर्गातला एका भामट्या नेत्याचा व्हिडिओ पहा. आला नाही तर गावाला निधी देणार नाही असं विधान कणकवलीमध्ये आमदार नितेश राणेंनी करत एक प्रकारे मतदारांना धमकी दिल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि त्याच दरम्यान नितेश राणेंची एक प्रकारे मतदारांना धमकी दिल्याचं आपण पाहतोय. चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, पण आपलं कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात, कारण का सगळी निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनची निधी असो, ग्राम विकासची निधी असो, 25-15ची निधी असो, केंद्र सरकारची निधी असो, मी सरकारच्या म्हणजे सत्तेत असलेला मी आमदार आहे. म्हणून पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असतील, हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगर नितेश राणेच्या विचाराचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे. अशा प्रकारची सध्या राज्यामध्ये, देशामध्ये परिस्थिती आहे. मग जर असं वातावरण असताना चोराला चोर म्हटलं तर कोर्टाला राग यायला नको. मागच्या वेळेस ज्या वेळेस सूर्यकांत यांनी विचारलं तुम्हाला किती वेळ लागेल, त्यावेळेस कपिल सिब्बल साहेब म्हणाले आम्हाला फक्त 40 मिनिटं द्या. त्यांनी वाढीव वेळ मागितला होता पण तुम्ही द्यायला तयार नव्हतात, आम्हाला फक्त 40 मिनिटं द्या. त्यावर तुम्ही म्हणालात पुढच्या वेळेस मी तुमच्यासाठी, म्हणजे महिन्याभरानंतरची तारीख दिली आणि पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्यासाठी नक्की वेळ ठेवेल, कुठलीही इतर केस लावणार नाही. कुठे गेले ते तुमचे शब्द? आता त्यांनी या रागारागामध्ये शिवसेनेला पुढची तारीख दिली आणि तीही तारीख थेट जुलै 30 दिली, 2 महिन्यानंतरची तारीख. हा आपला राग खरं तर न्याय व्यवस्थेने घरी ठेवायला हवा. इथे आपण जनतेला उत्तरदायी आहात. पहा. Our case is, brothers, that split cannot be recognized under the 10th schedule because under the 10th schedule there is no split now. Brothers, it is only a question of merger. So brothers, that merger must take place on the day when they went to Gujarat because that's the relevant date for the purposes of the 10th schedule. It is their own case that there was no merger. Right, brothers? Then they filed, brothers, before the Election Commission a petition saying that they are the political party. Right, brothers? That matter is still pending. Ultimately, the commission decided, brothers, against us as an interim matter. Your lordship said that in the judgment of this court, your lordships came to the conclusion that the election commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the election commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order. That constitution bench order. So therefore that order has to go.
and their lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger, and whereas therefore the entire disqualification only based on legislative majority. And the Election Commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order. That Constitution bench order. So therefore that order has to go. And their lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger. And whereas therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter. This is this very split matter. Because that's big. But if this is decided in our favor or against us, whatever it is, then the consequential order will follow. But the symbol can't be decided first and the split will be decided later. That's the question. This matter is pending since 24. That's right, Malaz. That's why we were saying, Malaz, that please hear us on a given date, Malaz, and decide the matter. Majority, they are the party. How can the speaker say that? So, therefore, let us start systematically. Somebody someday this will have to be heard. Correct, Malaz. So therefore, Malaz, we have no problems with that. You are ready, and in total hour we are for all the matters. You tell us this matter, how much time you will take, and you can finish it. Malaz, I would say that I will take 2 hours in this matter. 2 hours, how can 2 hours be there? All right, you give me whatever time, I'll take that time. You can wind up very well in 1 hour. All right, 1 hour. All right, Malaz, all right, your lordship says so, I'll wind up in 1 hour. I've never, Malaz, extended. Do the star arguments. Well, we have filed our written submissions, Malaz, quite frank. Supplement them to Yes. the detailed note. No issue, Malaz. I'll finish it in 1 hour. It's not really a very complicated matter. If you want today, we will grant you. Today, if you want on some other date, we will fix it in. Whatever way you want. It's up to your lordship, Malaz. Up to your lordship. Your lordship, I can start today, except that they will take time. Then there's no point, Malaz. Your lordship is sitting in Constitution bench. I can start today. So therefore, both of you decide. पावसाचा जोर वाढल्यामुळे मला शेतातलं विश्लेषण थांबवावं लागलं. शेतात ते शक्य झालं नसतं. शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणारे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा व्हिडिओ मी तुम्हाला यासाठी दाखवला कारण सीजेआय सूर्यकांत यांनी एका गोष्टीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाणीवपूर्वक गुमराह करण्याचा प्रयत्न केला. ते असे म्हणाले की तुम्ही तुमची बाजू हे सुप्रीम कोर्टात न मांडता तुम्ही बाहेर मीडिया समोर मांडता. तुम्हाला सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस बाजू मांडायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही तारीख मागता. मी तुम्हाला मागचा अगदी 15-20 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये स्वतः कपिल सिब्बल सीजेआय सूर्यकांत यांना विनंती करताना दिसतायत. माय लॉर्ड, तुम्ही द्याल तितक्या वेळामध्ये मी माझं जे काही म्हणणं आहे शिवसेनेच्या केसच्या बाबतीतलं, 16 गद्दारांच्या बाबतीतलं असेल आणि शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या बाबतीतलं केसचं असेल, मी माझं म्हणणं तुम्ही द्याल त्या वेळेमध्ये. सुरुवातीला त्यांनी जास्त वेळ मागितला पण सीजेआय यांनी तो नकारल्यामुळे त्यांनी म्हणाले की तुम्हाला जो वेळ वाटेल तेवढ्या वेळामध्ये मी माझं म्हणणं तुम्हाला समजावून सांगेल. हा व्हिडिओ दाखवणं गरजेचं होतं. नाहीतर काय होतं, हे अशा प्रकारची विधानं जणू काही खरी आहेत आणि आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू लागतो की सीजेआय म्हणालेत की आपण आपलं म्हणणं कोर्टात न मांडता बाहेर मीडिया समोर मांडतो आणि आपला विश्वास बसू लागतो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे असले पुरावे दाखवणं हे फार गरजेचं आहे. आता मी तुम्हाला जनतेच्या म्हणजे बघा ना, हे सगळं कुणासाठी चाललंय? हे शिवसेना या पक्षासाठी चाललंय. शिवसेना पक्ष कुणासाठी काम करतो? मराठी माणसासाठी काम करतो, या महाराष्ट्रासाठी काम करतो. मग उभ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या केसवर म्हणजे जणू काही घरातली केस असल्यासारखं लागून राहिलेलं आहे, त्या केसला जवळपास 12-13 कोटी महाराष्ट्राची जनता ज्या केसकडे अगदी आतुरतेने वाट पाहत आहे, त्या केसला तारखांवर तारखा देताना न्याय व्यवस्थेला थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटायला हवी होती. आज मी थोडं माझं बोलणं तुम्हाला कठोर वाटेल पण ते मनातनं आहे आणि मनातल्या भावना आम्हाला अधिकार दिला आमच्या संविधानाने आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवण्याचा, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आमच्या संविधानाने.
लोकांची पायताना हातात यायची वाट पाहू नका. लोकांची पायताना हातापर्यंत येऊ, कारण बघा, चोराला चोर बोललं की आज त्याला राग येऊ लागलेला आहे. चोराने जर चोरीच करायची कामं केली असतील त्याला चोर म्हणू नये. मी तुम्हाला जनतेच्या काही प्रतिक्रिया दाखवणार आहे, कारण आज आपलं विश्लेषण करण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये सध्या काय भावना आहेत ते तुम्हाला मी त्यांच्या भावना मी इथे व्यक्त करून दाखवतो. मी तुम्हाला एक पहिली कमेंट दाखवतो मीडिया खालची. लोक म्हणतायत भटक्या कुत्र्यांना, समलैंगिकांना, दिल्लीच्या प्रदूषणाला, शबरीमालाच्या केसला, अनेक प्रकरणांना वेळ दिली जाते, अगदी दिवस दिवस चर्चा केली जाते, पण घटनात्मक पेच लोकशाही राहील की न राहील अशी परिस्थिती आलेली असताना अशा केसेसला, कॉन्स्टिट्यूशनल केसेसला मात्र तारखांवर तारखा आणि तारखांवर तारखा मिळतात. पुढची तारीखही 30 जुलै दिली, म्हणजे जवळपास 2-2.5 महिन्यांचं अंतर आहे. अशा जर तुम्ही डिक्लेअर करा, शिवसेनेची पुढची तारीख 2050 मध्ये असेल, डिक्लेअर करून टाका. कळू द्या लोकांना की न्याय व्यवस्था कशी मेलेली आहे, ती मुरदाड पडलेली आहे, झोपलेली आहे ती न्याय व्यवस्था. कळू द्या लोकांना. 2050 आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख काहीही चुकीचं म्हणाले नाहीत. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात एक दिवस न्याय मिळेल, 50, 60, 70 वर्ष जातील, पण न्याय नक्की मिळेल. मी तुम्हाला पुढच्या कमेंट्स दाखवतो. काही म्हणतायत उद्या न्याय व्यवस्था सुद्धा हाफ चड्ड्यांमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. खर तर ही वेळ फार लवकर येते की काय अशी मला सुद्धा एक शंका वाटू लागलेली आहे. लोकांच्या कमेंट्स इतक्या इंटरेस्टिंग आहेत. मी विचार करतो लोक जर हे अशा कमेंट्स करत असतील तर ह्यांना मतदान करणारं नेमकं कोण आहे. आता तुम्हाला पुढची एक कमेंट ऐकवतो, अतिशय सुंदर. लोक म्हणतायत न्यायमूर्ती चिडलेत. चिडणं गरजेचं आहे, पण त्या चिडीमधून तुम्ही 2-2, 2.5 महिन्याच्या तारखा देऊ नका. तुमची चीड ही संवैधानिक मार्गाने ठेवा, नाहीतर आपली चीड घरात ठेवा. त्याच्यानंतर पुढे लोक म्हणतायत ठाकरेंचे नेते किंवा ठाकरे बाहेर काय बोलतात त्यापेक्षा ते कशाबद्दल बोलतात आणि का बोलतात हे जास्त महत्वाचं आहे. ठाकरेंचे नेते किंवा ठाकरे बाहेर ते बोललेच नसते जर न्याय व्यवस्थेने न्याय हा वेळेत केला असता. अतिशय योग्य कमेंट आहे ही. न्याय मागायला गेले त्यांनाच कोर्टाने शिक्षा दिली, ही सुद्धा एक कमेंट आहे. काही जण म्हणतायत तुम्ही 30 जुलै 2050, 60, 70 जे मनाला येईल ती तारीख द्या, पण आता अशा तारखा देऊ नका. आता आम्हाला वारंवार वाट पाहायला लावू नका. पक्षचिन्ह आणि नाव जर केंद्रात मोदी सरकारकडे तुम्ही मागितलात, म्हणजे त्यांनी आपल्याला उद्देश केलाय काही जणांनी, तर ते तुम्हाला लवकर मिळेल. तुम्ही हे न्याय व्यवस्थांकडे जाऊ नका. लोकांच्या याही कमेंट आहेत. ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, CBI, ED, IT, सुप्रीम कोर्ट यांची विश्वासार्हता अनिश दादा आता आमच्या नजरेत 0 आहे. त्यामुळे या लोकांना तुम्ही स्वायत्त संस्था म्हणू नका. अगदी बरोबर म्हणालात आपण. लोक म्हणतायत आम्हाला संशय ECI वर नाही, आम्हाला ED, इन्कम टॅक्स, CBI वर नाही, आम्हाला संशय आता न्याय व्यवस्थेवरच आहे. तेही कमेंट तुमच्या सगळ्या मतांचा मी आदर ठेवतो. 50-60 वर्षांनंतर ठाकरेंना न्याय मिळेल, अगदी योग्य म्हणालात तुम्ही. ही वक्तव्य चांगली झोंबली असणार आहेत न्याय व्यवस्थेला सुद्धा. 3 वर्षांपासून निकालाची म्हणजे निकाल सोडा, तुम्ही साधी तारीख सुद्धा देत नाही आहात. केंद्राच्या दबावाखाली न्याय व्यवस्था खरंच काम करते का, हा लोकांच्या मनात आलेला हा जो प्रश्न आहे हा आता मला खरा वाटू लागलेला आहे. इथे न्याय द्या असं म्हणणाऱ्याला शिक्षा दिली जाते. लोकांचे कमेंट्स फार इंटरेस्टिंग आहेत आणि सर्वसामान्यांच्या ह्या कमेंट्सला तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाहीत. चोर मोकाट फिरत आहे, चोर एस्टॅब्लिश होत आहे. जनतेच्या कमेंट्स बघा कशा आहेत. चोर मोकाट फिरत आहे, चोर एस्टॅब्लिश, हळूहळू तो आपलं साम्राज्य विस्तार करत आहे. जर वेळेत न्याय आला असता तर बळजबरी पक्षांतरे थांबली असती. शिवसेनेला हळूहळू स्लो विष म्हणजे स्लो पॉइझन देऊन मारलं जात आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट याला सुप्रीम कोर्ट हे मूक साक्षीदार आहे. लोकांच्या याही कमेंट आहेत, मूक साक्षीदार आहे. आपली शांतता, आपली चुप्पी आपण या सगळ्यांना मदत करून जात आहोत. देशातल्या जनतेच्या
नजरेत न्यायव्यवस्था ही आता कायमची उतरलेली आहे. मला धन्यवाद द्यायचे, मी यांची नावं वाचणार नाही ते, पण मला धन्यवाद द्यायचे तुम्हा सर्वांचे. तुम्ही ज्या प्रकारे आपलं मत मांडत आहात, मला तुम्हा सर्वांचे धन्यवाद द्यायचे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आता ज्यांनी ही कमेंट केली आहे त्यांनाही मला धन्यवाद द्यायचे. ते काय म्हणतायत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी अगोदर प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन असेल आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची आवश्यकता होती. आता चीफ जस्टिस म्हणजे न्यायव्यवस्थाच सांगते की एखाद्या केंद्रीय मंत्र्याला घ्या आम्हाला घेण्याऐवजी, म्हणजे पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या अंतर्गत असलेला एखादा केंद्रीय मंत्री, म्हणजे 2-1 प्रमाणे लीडर ऑफ अपोजिशनचं महत्व संपलं. तिघांपैकी दोघांचं मत जरी पडलं तरी एका मताने, आता एका लीडर ऑफ अपोजिशन कायम अपोजिट बाजूला असणार, पण ह्या दोघांचं एक मत होणार. मग तुम्ही लीडर ऑफ अपोजिशन ठेवा काय आणि ठेवू नका काय. तुम्ही जर एखाद्या केंद्रीय मंत्र्याला घेतलं, उदाहरणार्थ घ्या गडकरींना घेतलं आणि मला वाटतं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, या तिघांमध्ये एखाद्या चीफ जस्टिस माफ करा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी या तिघांचं एक मत घेतलात तर या दोघांची मतं एकाकडे येणार, राहुल गांधींचं एकीकडे येणार. म्हणजे राहुल गांधीच्या मताला काही अर्थच उरला नाही, 2 मतांनी हे पास होणार. हे इतकं सोपं आहे. अनिश दादा, हे अशा प्रकारच्या रचना घडत असताना तुम्हाला अजूनही न्यायव्यवस्थेकडनं न्यायाची अपेक्षा आहे का, हे लोकांच्या कमेंट्स आहेत. अजूनही आमचा विश्वास आहे, अजूनही आम्ही या न्यायव्यवस्थेकडनं न्यायाची अपेक्षा ठेवतो आहेत. ज्यावेळी 16 आमदारांची अपात्रता झिरवळांनी केली त्यावर हेच जस्टिस सूर्यकांत होते ज्यांनी स्टे आणला होता. दादा, ही गोष्ट तुम्हाला आठवायला हवी. अगदी बरोबर बोललात. झिरवळांच्या 16 जणांच्या अपात्रतेवर याच सूर्यकांत यांनी स्टे आणला होता आणि याच सूर्यकांत यांनी ज्यावेळेस उद्धव साहेबांना बहुमत सिद्ध करायला सांगितलं त्यावेळेस मात्र याच झिरवळांनी, माफ करा, याच सूर्यकांत यांनी त्याच्यावर मात्र विरोधात निर्णय दिला होता की होय, उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी जावं लागेल, याच्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे हे असले न्यायाधीश आपल्या केसच्या बाबतीत किती न्याय करतील माहीत नाही. पुढची 2.5 वर्ष तरी निकाल लागणार नाहीत. कुणीतरी एक कमेंट केलेली आहे, याचं कारण सांगतो. कारण जवळपास 2-2.5 वर्ष यांचा कार्यकाळ आहे आणि ह्या 1-2-2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही अपेक्षा ठेवू नका. हे न्यायाधीश तुम्हाला न्याय देणार नाहीत. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे तुम्ही जर विरोधी पक्षांनाच झापत असणार, तुमच्या विरोधी अपिलंटलाच झापत असणार, तर ते लोकशाहीला हानिकारक आहे. बऱ्याचशा कमेंट आहेत, मी तुमच्या सर्व कमेंटचा आदर ठेवतो, पण सगळ्या कमेंट्स काही मला इथे वाचता येणार नाही, पण तरी जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो. काही जणांच्या कमेंट अशाही आहेत की उद्या पैशाच्या जोरावर कोणीही उद्योगपती, खासदार आणि आमदार विकत घेऊ शकतो आणि पक्षही ताब्यात घेऊ शकतो. यासाठी पक्षांतर बंदी कायदा हा जास्त मजबूत असायला हवा. कारण उद्योगपतींनी समजा उद्या पैशाच्या जीवावर आमदार खासदार घेतले, पण त्या आमदार खासदारांच्या संख्येवर जर पक्ष ठरायला लागले तर मात्र हा पक्षांतर बंदी कायदा तिथे असफल दिसून येतो. आणि उद्या एखाद्या उद्योगपतीने शिवसेना माझी आहे, एखाद्या उद्योगपतीने राष्ट्रवादी काँग्रेस माझी आहे, आणि हेही होऊ शकतं उद्या भविष्यात एखाद्या उद्योगपतीने कमळी माझी आहे किंवा कुठल्याही पक्षावर आपला दावा ठोकला तर तुम्हाला नवल वाटायला नको. कारण आमदार खासदारांच्या संख्येवर जर तुमच्या पक्षाचा निर्णय होत असेल तर मात्र हे कधीही घडू शकतं आणि हे धोकादायक आहे. अतिशय योग्य कमेंट आहे ही. लोक म्हणतायत मूळ मुद्दा हा स्वतंत्र अस्तित्वाचा आहे. एकनाथ शिंदेच्या गटाने जर भाजपाला पाठिंबा दिला तर तो घटनेप्रमाणे आहे, पण इथे स्वतंत्र अस्तित्व ठेवणं हाच मुळात कायद्याच्या विरोधात आहे. मर्जर हा एकमेव पर्याय. अतिशय योग्य म्हणालात आपण हीच गोष्ट कोर्टाला वारंवार पटवून द्यायचा प्रयत्न करतोय आणि समोरची पार्टी म्हणजे एकनाथ शिंदेच्या वकिलांकडनं जाणीवपूर्वक इथे कुठलीही फूट नाही, हा पक्षांतर्गत नेतृत्व बदल आहे हे ते वारंवार सांगायचा प्रयत्न करतायत. सुप्रीम कोर्ट आता कोणाकोणाला झापणार अशी एक कमेंट आहे. उभा महाराष्ट्र तुमचा सकाळ संध्याकाळ उद्धार करत आहे आणि लाखोनी वाहत आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला किती जणांना आमची तोंड बंद करणार. तुमची आबरू,
तुमचा मान सन्मान टिकवणं आता ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे माननीय सुप्रीम कोर्ट. काही लोकांची हे म्हणणं आहे की आजवर कधीही शिंदे गट कोर्टात जाताना का दिसला नाही, कायम उद्धव ठाकरेच कोर्टात का जातात, एकनाथ शिंदेच्या गटाला न्याय नको आहे का, की जितका लांबेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं. अतिशय योग्य कमेंट आहे. वारंवार उद्धव ठाकरेच का कोर्टामध्ये जातात, कारण त्यांची बाजू ही सत्याची बाजू आहे. शेड्यूल 10 मजबूत करणं गरजेचं असताना त्याला पद्धतशीर घोडे का लावले जात आहेत. लोकशाहीवर बलात्कार होत असताना कोर्ट मूक साक्षीदार का राहत आहे. पूर्वी कमीत कमी कोर्ट टिप्पण्या, ताशेरे, कडक शब्दात झापणं वगैरे व्हायचं, पण आता तेही थांबलं. लोक फार बारीक नजर ठेवून आहेत कोर्टाच्या या निर्णयावर. लोक ऑब्झर्व करतात कोर्ट काय म्हणतं ते. मीडियाने घाबरत आपली मतांतर व्यक्त केली. खरं तर मीडियाला लोक म्हणतायत तुम्ही घाबरू नका, कारण तुम्ही सुद्धा चौथा आधारस्तंभ आहात. जर तुम्ही घाबरलात तर मात्र कसं होणार. मीडियाने घाबरू नये असं सुद्धा हे म्हणतायत. अण्णाभाऊ साठे अतिशय योग्य म्हणून गेले. ते वाक्य दादा आपण म्हणून दाखवा. मी नाही म्हणू शकत. अण्णाभाऊ साठेंची ती रचना अण्णाभाऊ साठेंच्याच तोंडी चांगली वाटते. ती रचना, त्यात काही शब्द असे आहेत जे सध्याच्या घडीला यांच्याप्रमाणे असंसदीय आहेत, त्यामुळे ते बोलता येणार नाही आणि YouTube त्याच्यावर कारवाई करतात, त्यामुळे त्याच्यावर आपल्याला जास्त बोलता येत नाही. तेव्हा पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की बोलू शकता. तुमच्या कमेंटला कुठलीही मर्यादा नाही. अण्णाभाऊ साठे काय म्हणाले ते, ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, कैकांची बटीक झाली, रखेल झाली. त्यातला एकच फक्त तो एवढा शब्द आहे. त्या समाजाचाही आपण आदर करतो, त्यामुळे आपण तो शब्द बोलत नाही. पण अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये जे सांगितलं हे त्या काळापेक्षा आजच्या काळावर जास्त चपखल शोभून दिसतं. अण्णाभाऊ साठे साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र बनतो. तेव्हापेक्षा आजची न्यायव्यवस्था ही, आता खरं तर मी सगळे हे सोडून द्या न्यायव्यवस्था, मला ह्या सगळ्यावर एकच उपाय दिसतो, ती म्हणजे नेपाळसारखी परिस्थिती होणार आहे फार लवकर. कारण आता असंतोष उफाळून यायला लागला. कित्येक ठिकाणी युवकांवर लाठीचार्ज होतोय, त्यांच्या एक्झामचे पेपर लीक होत आहेत, त्यांना मारलं जात आहे, त्यांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांना बेरोजगार ठेवलं जात आहे. काल मी पाहिलं संजय राऊत साहेबांच्या घराबाहेर त्यांनी तरुणांना काही अपशब्द वापरले म्हणून आंदोलनकर्ते एकनाथ शिंदे गटाचे उभे राहिले. तेच आंदोलनकर्ते ह्या CJIंनी तरुणांना झुरळ म्हटलं. ज्यांना कुठे नोकरी धंदे लागत नाहीत ते झुरळासारखे वागतात, ते सोशल मीडियावर व्यक्त होतात, ते RTI कार्यकर्ते बनतात आणि काहीच नाही झालं तर पत्रकार बनतात. अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि न्याय आणि व्यवस्थेवर टीका टिप्पण्या करतात. आज देशातल्या लाखो तरुणांना तुम्ही जर या प्रकारे अशा प्रकारे जर बोल लावत असाल तर भविष्य मला नेपाळच्या दिशेने दिसते. मला माहीत नाही नेपाळमध्ये असेल, बांगलादेशमध्ये असेल, कशी सगळ्यांची पद्धतशीर करून ठेवली होती तिथल्या युवकांनी. त्यांना जेनझी म्हटलं गेलं, पण तशी परिस्थिती भारतामध्ये येऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. न्याय व्यवस्थेकडून होणाऱ्या ह्या अन्यायाबद्दल, म्हणजे न्याय व्यवस्थेकडूनही अन्याय होत असेल तर विचार करा ना, काय संकल्पना आहे. न्याय व्यवस्थेचा अन्याय, होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवायला जर बंदी असेल तर नक्कीच आज माझा देश हुकुमशाहीच्या दिशेने पदार्पण करतोय, करून झालेला आहे किंवा घोडदौड करत आहे. अनेक कमेंट्स मी तुमच्या वाचून दाखवल्या इथे. तुमच्या सर्व कमेंट्सचा आदर ठेवतो. न्याय व्यवस्थेने आता 30 जुलैची तारीख दिलेली आहे. मधल्या काळात त्यांनी आपल्या वकिलांना झापायचा किंवा आपल्या नेत्यांना झापायचा प्रयत्न केला. तुम्ही काहीही करा, तुम्ही कितीही, पण जोपर्यंत तुमचा न्याय होताना दिसणार नाही तोपर्यंत आमच्या लेखी तुमची किंमत ही आजच्या घडला तरी शून्यच आहे. तुमच्याकडून आजही अपेक्षा आहे आणि आजही तुमच्यावरच विश्वास आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओत पावसामुळे थोडा व्यत्यय आला, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आताच्या व्हिडिओत तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल कदाचित, मला माहित नाही कसा आवाज येतोय, पण सहन करून घ्या इतकीच इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.